पोटी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजल मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमगथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु भक्त सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या मस्तक मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे
भवं भवानी सहितं नमामि. शिवभोला चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. पंचमवेद पंचम पुरुषार्थाचे निर्माते. या जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून आपल्या संसाराची होळी करणारे हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवरायांचे धर्मगुरू आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरू तुकोबाराय यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील अत्यंत उत्तम गोड चिंतनीय अभंग सेवेकरिता निवडला. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, शुद्ध जर बीज असेल, चांगलं जर बीज असेल तर त्याच्या पोटी फळ हे रसाळ आणि गोमटी जन्माला येतात. अभंगाचं पहिलं चरण. महाराज म्हणतात, ज्यांच्या मुखामध्ये अमृताची वाणी आहे, म्हणजे नामस्मरणाची वाणी आहे, नामामृताची वाणी आहे, ज्ञानामृताची वाणी आहे, आणि ज्यांनी आपला देह देवाचे कारणी वाहिलेला आहे, ते संत आहेत. अभंगाचं दुसरं चरण. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, नामस्मरणाने ज्यांचं सर्वांग हे निर्मळ झालेलं असून ज्यांचं चित्त हे गंगेच्या जलाप्रमाणे आहेत, ते संत आहेत. अभंगाचं तिसरं चरण. आणि जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, असे जे संत आहेत त्यांचं तुम्ही नुसतं दर्शन जरी घेतलं तरी तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होईल. तुमच्या तापाची निवृत्ती होऊन तुम्हाला परमानंद रूप मोक्षाची प्राप्ती होईल. हे आहे अभंगाचं चौथं चरण. हा झाला अभंगाचा शब्दशः अर्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत अभंगावरती चिंतन करण्या अगोदर अल्पसहा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. आणि त्या नियमाप्रमाणे अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगद आधार भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप विश्वकल्याणमूर्ती विश्वसंत संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज, वैराग्यमूर्ती जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आदिकरून सर्व संत महंतांच्या कृपाशीर्वादाने समर्थ सद्गुरू योगीराज हरिहर महाराज व श्रीधर स्वामी नाना महाराज यांच्या कृपाशीर्वादाने भगवान श्री रामलिंग तीर्थ या ठिकाणी चालू असणारा हा त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह महाशिवरात्र भक्ती महोत्सव आणि त्यातीलही आज पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत सेवेकरिता उपस्थित असणारे गायनाचार्य, मृदंगाचार्य, विणेकरी आणि आपण सर्व देवरूप श्रोतृवर्ग आपणा सर्वांच्या चरणी मनोभावे वंदन करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. पहा, प्रस्तुत अभंगामध्ये जर तुम्ही चिंतन केलं तर कुठेही संत, साधू, वैष्णव, भक्त असा शब्द आलेला नाही, परंतु वर्णन मात्र संतांचं केलेलं आहे. संपूर्ण अभंग जर तुम्ही वाचला तर कुठेही संत, साधू असा शब्द आलेला नाही, परंतु वर्णन कुणाचं केलेलं आहे? संतांचं केलेलं आहे. याला शास्त्रामध्ये काय म्हणतात? लिंग म्हणतात, चिन्ह म्हणतात. पहा, 5 प्रकारचे चिन्ह महाराज या अभंगामध्ये सांगतात. महाराज म्हणतात, ज्यांच्या मुखामध्ये वाणी असते, नामस्मरणाची वाणी असते, ते संत असतात. 1. ज्यांचा देह देवाचे कारणी असतो ते संत असतात. 2. महाराज म्हणतात, नामस्मरणाने ज्यांचं सर्वांग निर्मळ झालेलं असतं ते संत असतात. 3. आणि ज्यांचं चित्त हे गंगेच्या जलाप्रमाणे अत्यंत शुद्ध व पवित्र असतं ते संत असतात. 4. आणि तुकोबाराय म्हणतात, ज्यांचं नुसतं दर्शन घेतलं तरी आपल्याला मोक्ष प्राप्त होतो ते संत असतात. 5. असं 5 प्रकाराने या अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबाराय संतांचं वर्णन करतात. पहा, या जगामध्ये जर आपण पाहू गेलो, वेदांत शास्त्राचा विचार केला, जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथ्याचा विचार केला तर मनुष्याचे 4 प्रकार पडतात. प्रामुख्याने 4 प्रकार पडतात. पहिला आहे पामराचा, दुसरा आहे विषयीचा, तिसरा आहे जिज्ञासूचा आणि चौथा आहे मुक्ताचा. विठ्ठल 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 विठ्ठल. पहिला वर्ग आहे पामराचा. शास्त्र म्हणतं, जे शास्त्राने सांगितलं ते करत नाही, जे करू नये म्हणून सांगितलं ते केल्याशिवाय राहत नाही, त्याला काय म्हणतात? पामर म्हणतात. शास्त्र संस्कार शून्यत्वे सती अहिक विषय परमार्थ दृष्टित्वम
तुकोबा काय म्हणतात, पाप त्याचे नाव न विचारी नीत, भलतेची उन्मत्त करी सदा. जो पाप पुण्याचा विधी निषेधाचा कोणताच विचार करत नाही त्याला काय म्हणतात, पामर असं म्हणतात. पहा, एसटी असते एसटी, आणि एसटीवरती बोर्ड लिहिलेला असतो नगर सोलापूर, नगर कोल्हापूर. त्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, ही एसटी कोणत्या दिशेने चालली किंवा कोणत्या दिशेने आली. तशी माणसांच्या डोक्यावरती काही पाटी आहे का, महाराज काही पाटी आहे का माणसांच्या डोक्यावरती? हे पामर आहेत, हे संत आहेत, मग माणसं ओळखायची कसे? पहा, साधं सोपं तुम्हाला सांगतो, माणसाची क्रिया हाच माणसाचा काय असतो, प्रमुख बोर्ड असतो. पहा, उदाहरणात सांगतो, एक मूर्ख मनुष्य होता. दृष्टांत हे लक्ष देऊन ऐका. एक मूर्ख मनुष्य होता, रोज सकाळी उठला का चुली पुढे शेकत बसायचा. एक दिवस त्याची बायको त्याला म्हटली, का हो रोज चुली पुढे शेकत बसता, तुम्हाला काही कळतं का नाही? आता बायको मूर्ख म्हटल्यानंतर कुणाला राग येणार नाही? अहो साहजिक कुणालाही राग येईल. तो चुली पडून उठला आणि दरवाजामध्ये जाऊन बसला. दरवाजाला असे आडवे पाय लावले. आई लांबून पाणी घेऊन आली होती. आई म्हटली, काय मूर्खासारखा बसला? तो म्हटला, बायको मूर्ख म्हटली, आई मूर्ख म्हटली, घरात राहायला नको म्हटलं. गावात गेला. सरपंच येणार होते, थोडा वेळ होता. सर्व लोक समोर तोंड करून बसले होते. याने खुर्चीत पाय घातले आणि भिंतीकडे तोंड करून बसला. सरपंच आले, म्हटले, का रे मूर्खा असा काय बसला? तो म्हटला, घरात बायको मूर्ख म्हटली, आई मूर्ख म्हटली, गावात सरपंच मूर्ख म्हटले, म्हटला या गावातच राहायला नको. आणि म्हणून निघाला, एसटीत जाऊन बसला. आता नियमाप्रमाणे एसटी निघाली. थोड्या अंतरावरती गेल्यावरती कंडक्टर तिकीट करत आला. कंडक्टरने विचारलं, कुठे जायचं? तो म्हटला, घरात आईला सांगितलं नाही, बायकोला सांगितलं नाही, तुला सांगतो का म्हटला. त्याने बेल दिली आणि खाली उतरून दिला. ज्या गावामध्ये उतरून दिला त्या गावामध्ये थोडा उन्हाळा होता. असा जिरा खांदलेला होता आणि अशा महिला रांगेमध्ये त्या जिऱ्यामधून पाणी घेण्याचं काम करीत होत्या. हा गेला, त्याने त्या जिऱ्यामध्ये पाय सोडले, सर्व पाणी खराब करून टाकलं. त्यातली एक बाई त्याला म्हटली, अय मूर्खा कुठून आलास? तो म्हटला, तुम्हाला कोणी सांगितलं मी मूर्ख आहे? ते म्हणे, अरे सांगण्याची काय गरज आहे, तुझी क्रिया सांगते ना तू मूर्ख आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे माणसाची क्रिया हा माणसाचा काय आहे, प्रमुख बोर्ड आहे. आणखी एक उदाहरण सांगतो. पंचतंत्र म्हणून एक ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये उदाहरण आलेलं आहे. त्यामध्ये पशुपक्ष्यांचे दृष्टांत देऊन सिद्धांत आपल्याला सांगितलेला आहे. पहा, एक सुवर्णविष्ठा टाकणारा एक पक्षी होता, सोन्याचा अंड देणारा, आणि तो एकदा एका पारध्याला सापडला. तो जसा त्या पारध्याला सापडला तसा त्या पारध्याला फार आनंद झाला. त्याला इतका आनंद झाला, परंतु त्याने विचार केला, इतका सोनं देणारा पक्षी आपल्याकडे आहे, हे जर आपल्या राजाला समजलं तर राजा आपल्याला देहदंड देईल, फाशी देईल म्हटला. म्हणून त्याने काय केलं, तो पक्षी घेतला आणि राजाकडे गेला आणि राजाला म्हटला, महाराज हा पक्षी सोन्याचा अंड देतो. आता राजाने सत्य परिस्थिती काय आहे प्रधानाला विचारायला सांगितली. प्रधानजी म्हटले, महाराज असे पक्षी कुठे सोन्याचे अंडे देतात का? तुम्ही कोणावरही विश्वास ठेवता, द्या म्हणे सोडून त्या पक्षाला. आता राजाने आज्ञा दिली, पक्षाला सोडून देण्यात आलं. पक्षी समोरच असणाऱ्या कमानीवरती जाऊन बसला आणि त्याने त्या ठिकाणी सोन्याचं अंड दिलं. जसं त्यानं सोन्याचं अंड दिलं तसं राजा प्रधान सर्व त्याला पकडण्याचा प्रयत्न करू लागले, परंतु पक्षी काय कोणाच्या हाती लागला नाही. त्यावेळेला त्या पक्षाच्या मुखातलं सुभाषित आहे, पूर्वम तावदहम मूर्खो द्वितीय पाशबंधकहा ततो राजाच्या मंत्रीचं सर्वमय मूर्ख मंडलम. तो म्हणतो, प्रथम जाळ्यात सापडलो मी मूर्ख, दुसरं पारध्याला एवढं धन सहज मिळालं होतं, परंतु त्याने सुद्धा ते काय केलं, राजाचे हवाले केलं. परंतु राजा हे मूर्ख, एकूण हे सर्व मंत्रिमंडळच मूर्ख आहे म्हटला. कशावरून त्यांची मूर्खता सिद्ध झाली? त्यांच्या क्रियेवरून त्यांची मूर्खता सिद्ध झाली. मी सांगतो काय, माणसाची क्रिया हाच माणसाचा बोर्ड आहे. तुकोबा काय म्हणतात, नयतेची करी श्रेष्ठाची या म्हणा, मूर्ख तो चिजाना एक खरा. एक वर्ग झाला पामराचा, दुसरा वर्ग आहे विषयीचा. विषय म्हणजे काय हो, पृथ्वी तलावावरती मृत्यूलोकामध्ये भोग भोगायचेच, परंतु स्वर्गामध्ये जाऊन सुद्धा अधिक भोग भोगायचे, हे ज्याच्या डोक्यामध्ये असतं आणि जो रात्रंदिवस सारखा विषय विषय भोग भोग करत असतो ना, त्याला विषय असं म्हणतात. पहा, जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात, देवधर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजतसे. तो रात्रंदिवस फक्त विषयाचं चिंतन करतो. देवधर्म कोणत्या सांदडाला पडलेले असते हे त्याच्या काही डोक्यात नसतं. पहा, विषयी करता एक दृष्टांत तुम्हाला सांगतो. भागवत कथेतला हा दृष्टांत आहे. भागवतामध्ये नवम स्कंदामध्ये ही कथा आलेली आहे. पहा, एक राजा होता, त्याचं नाव होतं नहुष. नहुष आणि त्याचा मुलगा होता ययाती.
नहुष पुत्र ययाती. आणि दैत्यांचे गुरु होते, त्यांचं नाव होतं शुक्राचार्य. काय नाव होतं त्यांचं? शुक्राचार्य. आणि तो राजा होतं, त्याचं नाव होतं ययाती. आणि त्या शुक्राचार्य ज्या राजांकडे राहत होते त्या त्यांचं नाव होतं ऋषपर्वा. त्यांचं नाव काय होतं? ऋषपर्वा. आणि त्या राजाच्या गुरुचं नाव होतं शुक्राचार्य. त्या राजाला एक मुलगी होती, तिचं नाव होतं शर्मिष्ठा. आणि शुक्राचार्यांना एक मुलगी होती, तिचं नाव होतं देवयानी. सांगतो कशा करता, विषय हा कसा असतो त्याच्याकरिता सांगतो पहा. ती शर्मिष्ठा आणि देवयानी लहानपणापासून मैत्रिणी होत्या. एक दिवस त्यांच्या काय डोक्यात आलं, म्हणे आपण बागेमध्ये फिरायला जाऊ. आता एक राजाची मुलगी आहे, एक राजाच्या गुरुची मुलगी आहे, काही कुणाची परवानगी घ्यायची गरज नाही. दोघी गेल्या आणि त्या बागेतील सुंदर तलावामध्ये सर्व मुली पोहण्याचा आनंद घेऊ लागल्या. परंतु त्यांच्या दुर्दैवाने त्या ठिकाणी भगवान शंकर आणि पार्वती माता आले. त्यांना घाबरून त्या सर्व मुली तलावाच्या बाहेर पळाल्या. आणि गडबडीमध्ये जी राजाची मुलगी होती शर्मिष्ठा, तिने त्या शुक्राचार्यांची जी मुलगी होती देवयानी तिचे कपडे घातले. तिला इतका राग आला, ती देवयानी तिच्याशी भांडू लागली. ती शर्मिष्ठा तिला म्हटली, मी तुला तुझे कपडे घेऊन देते, किंवा तुला नवे कपडे घेऊन देते, किंवा तुला तुझे कपडे धुवून देते. परंतु ती देवयानी काय ऐकायला तयार नाही. त्यावेळेला त्या शर्मिष्ठेने काय केलं, त्या देवयानीला उचललं, मैत्रिणींच्या साहाय्याने एका विहिरीत टाकली आणि सर्व मुली राजवाड्यामध्ये पळून आल्या. आता इकडे ही देवयानी विहिरीमध्ये पडलेली आहे, त्या सर्व मुली पळून गेल्या. परंतु त्याच दिशेने ययाती राजा हा शिकार करून चाललेला होता. कोणाचा तरी आरडाओरडा येतोय म्हणून त्याने डोकून पाहिलं तर त्याला एक मुलगी दिसली. त्याने तिच्या अंगावरती कपडे टाकले आणि हात देऊन तिला वर घेतलं. देवयानी म्हणणे, तुमचा मला स्पर्श झाला, आता मी तुमच्याशी विवाह करणार. ते आपल्या वडिलांकडे आली, शुक्राचार्यांना सर्व घडलेली घटना सांगू लागली. शुक्राचार्यांनी लगेच ते म्हटले, आपल्याला या राजवाड्यामध्ये राहायचं नाही. ते निघाले. परंतु राजा हात जोडून उभा राहिला, म्हटला, महाराज माझं काय चुकलं? देवयानी सर्व घडलेली घटना सांगितली. त्यावेळेला राजा म्हटला, तुम्ही जी सांगेल ती शिक्षा मी द्यायला तयार आहे. शुक्राचार्य म्हटले, काय नाही, ही देवयानी जे सांगेल ते तू ऐक. त्यावेळेला देवयानी म्हटली, तुमची जी मुलगी आहे शर्मिष्ठा, ज्या राजाने माझे प्राण वाचवले त्या राजासोबत माझं मोठ्या थाटामाटात लग्न करून द्या. आणि तुमची मुलगी आणि ज्या बाकीच्या मुलींनी मला विहिरीत टाकलं होतं त्या सर्व माझ्याकडे दासी म्हणून राहिल्या पाहिजेत. राजांनी मान्य केलं. महाराज काल परत हे लग्न झालं आणि या सर्व दासी म्हणून पाठवण्यात आल्या. काही दिवसानंतर ती जी देवयानी होती ती आपल्या वडिलांच्या घरी आली आणि ती शर्मिष्ठा दासीच्या आणि सहाय्याने तिकडे राहू लागली. परंतु त्या कालामध्ये शर्मिष्ठेने राजाशी प्रेमसंबंध ठेवले. ही गोष्ट ज्यावेळेला त्या देवयानीला कळाली तेव्हा तिला फार राग आला. तिने त्यांना इकडे बोलवून घेतलं. शुक्राचार्याने त्यांना शाप दिला की राजा तू म्हातारा होशील, जरा जर्जर होशील. राजा हात जोडून माफी मागू लागला, महाराज मला काहीतरी उशाप द्या. त्यावेळेला शुक्राचार्य त्याला म्हणतात की तुला तुझ्या मुलांचं आयुष्य घेता येईल. राजा आपल्या मुलांकडे आयुष्याची भीक मागू लागला. परंतु राजाला कुणीही आयुष्य दिलं नाही. सर्वात लहान असणाऱ्या पुरू नावाच्या मुलाने राजाला आयुष्य दिलं. राजाने पुन्हा 1000 वर्ष भोग भोगले, परंतु राजाचे भोग काही शांत झाले नाही. सांगतो कशाकरता, विषय हा किती जरी भोगला तरी तो शांत होतो का? नाही होत महाराज. पंचदशीकार म्हणतात, न जा तू काम कामून भोगेन शाम्यती. काम भोगाने काम कधी शांत होत नाही, क्रोधाने क्रोध कधी शांत होत नाही. विषय हा असाच असतो. पहा, हा दृष्टांत समजला नसला तर आणखी एक दृष्टांत सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये असं होतं, दिवाळी आली की गुरुजी शाळेतले जे असायचे त्यांना दिवाळीचं फराळ घेऊन जायचं. बोराचा सीझन असला की बोरं घेऊन जायचे, म्हणजे शेतामध्ये जे असेल ते घेऊन जायचं, अशी पद्धत होती. आता ते गुरुजी, दिवाळीचा सीझन होता, दिवाळीचा काळ होता, सर्वच मुलं काही ना काही गुरुजीला घेऊन यायचे. तिथं एक बाळू नावाचा मुलगा होता, त्याचे वडील वारलेले होते. गुरुजी त्याला म्हटले, का रे बाळू तू काही घेऊन आला नाही? त्याला फार वाईट वाटलं. तो आपल्या घरी गेला आणि आईला म्हटलं, आई अगं सर्व मुलांनी गुरुजींना काहीतरी दिलं, मीच काही दिलं नाही. आता त्या बिचाऱ्या आईलाही खूप वाईट वाटलं. तिने काय केलं, दुसऱ्या दिवशी कामाला गेली, 100-200 रुपये आले, 4-5 लिटर चांगलं दूध आणलं, चांगली त्याची बासुंदी बनवली आणि अशी साईडला ठेवली. तिचं लहान मुलगा होतं, ते रडायला लागलं म्हणून त्याला घ्यायला गेली. कुठून तरी कुत्रा आला आणि त्याने त्या खिरीत, त्या बासुंदीत तोंड घातलं. आता हा बाळू शाळेतून पळतच आला. म्हटलं, आई काय केलं काय केलं काय केलं? आता आई वैतागलीच होती. ती म्हटली, केली बासुंदी. आता याने काही मागचा पुढचा विचार करायचा ना. याने ते बासुंदीचं खापर घेतलं
आणि नीट गुरुजीच्या टेबलवर. आता गुरुजी एवढा बासुंदी प्रिय होता तुम्हाला सांगतो का, तदेव आत्मानम, त्याने पाहिल्यानंतर तुझं पाहता विठ्ठल आणि देह भाव, त्याने मागचा पुढचा काहीच विचार न करता जी बासुंदी उचलली ती पिऊनच घेतली. आणि पाहतो तर म्हणे, अरे ही बासुंदी एवढी चांगली पण खापरात का आणली? तो म्हटला आईला विचारून येतो. आईकडं, आता शाळा जवळच होती, आईकडे गेला. आईला म्हटलं, आई ती बासुंदी खापरात का टाकली? आई म्हटली, अरे त्याला हात लावू नको, त्याच्यात कुत्र्यानं तोंड घातले. तो गुरुजीकडे पळत पळत गेला. गुरुजीला म्हटला, हो गुरुजी, त्यात कुत्र्यानं तोंड घातलं होतं. ते म्हणे, अरे खापर कशाचं होतं ते तरी विचारून ये. अहो तर खापर कशाचं असतं? ते म्हणे, घरी पळत गेला, म्हणले आई खापर कशाचं होतं? ते म्हणे, अरे ते लहान बाळाचं शीचं खापर आहे, तू त्याला हात कशाला लावतो? हा पळतच गेला, गुरुजीला सांगू लागला. मग गुरुजी ओकारे काढायला लागला. सांगतो कशा करता, विषय भोगताना माणसाला त्याची काही गांभीर्य नसतं, परंतु विषय भोगल्यानंतर मात्र काय होतं, त्याचा त्रास होतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील केव, आता याची कोण करील केव. विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील केव, आता याची कोण करील केव. उपजे नारायणी भाव, नारायणी भाव, पाहुनी ठाव नर देह, पाहुनी ठाव नर देह, पाहुनी ठाव नर देह, विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील केव, आता याची कोण करील केव. विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव, याची कोण करील केव, आता याची कोण करील केव. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील केव. नुपजे नारायणी भाव, पाहुनी ठाव नर देह, विषय ओढी भुलले जीव, याची कोण करील केव. नुपजे नारायणी भाव, पाहुनी ठाव नर देह. विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव, आता याचे कोण करील केव. याची कोण करील केव. नुपजे नारायणी भाव, पाहुनी ठाव नर देह, पाहुनी ठाव नर देह. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील केव. नुपजे नारायणी भाव, पाहुनी ठाव नर देह. भुलले जीव, हो 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 नर देह. विषय ओढी भुलले जीव, आता यांची कोण करील कीव. नुपजे नारायणी भाव, पावोनी ठाव नरदेह. हा झाला विषय. पहिला काय सांगितला, पामर. हा झाला विषय. आणि तिसरा वर्ग आहे तो म्हणजे जिज्ञासूचा. जिज्ञासू म्हणजे काय हो, ज्ञातुम इच्छा जिज्ञासू.
जो देहासकट या प्रपंचाला मिथ्या समजतो आणि फक्त भगवत प्राप्तीची इच्छा करतो त्याला काय म्हणतात? विषय म्हणतात. ज्याला हे विषय ओकलेल्या ओकारीप्रमाणे वाटतात त्याला जिज्ञासू असं म्हणतात. विठले हे चित्त प्रपंचापासून व मन ते मनी बैसलेसे, याला काय म्हणतात? जिज्ञासू असं म्हणतात. जो फक्त भगवत प्राप्तीची इच्छा करतो. जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात? कै ऐसी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. कै मी बुधार पावेन, कै मी बुधार पावेन, कै कृपा करील नारायण, कै कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, हो ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित माझे, काय हे खंड येईल कर्म, काय हे खंड येईल कर्म. करा समाधान चित्त माझे, कैये खंड येईल कर्म, कैये खंड येईल कर्म रे ना. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. ही जी अवस्था याला जिज्ञासू असं म्हणतात. आणि सर्वात शेवटचा जो आहे मुक्त म्हणजे संत, त्यांचं वर्णन महाराज या अभंगामध्ये करतात. पहा, मी सुरुवातीला बोललो की या अभंगामध्ये संत साधू वैष्णव भक्त असा कोणताही शब्द नाही. पहा, तुम्हाला गंमत सांगतो. मी एक अभंग तुमच्या समोर म्हणून दाखवतो, तुम्ही मला सांगायचं की या अभंगामध्ये वर्णन कोणाचं केलेलं आहे. वर्णन ज्या देवतेचं केलं त्या देवतेचं नाव त्या अभंगामध्ये नाही, परंतु तुमच्या लगेच लक्षात येईल. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवण्या, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. कुणाचं वर्णन आहे? भगवान श्रीकृष्णाचं. कुणाचं आहे? पांडुरंगाचं. बरोबर आहे. कुठं पांडुरंग विठ्ठल असा शब्द आहे का? नाही. तसं या अभंगामध्ये संत साधू असा शब्द नाही, परंतु वर्णन संतांचं आहे. काहींच्या मते शुद्ध बीजापोटी हा अभंग संतपर नाही, म्हणून एवढं विश्लेषण केलं. विठ्ठल 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 विठ्ठल. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध म्हणजे काय? निर्मलत्वम शुद्धत्वम, जे सर्व धर्माच्या अतीत असतं त्याला शुद्ध असं म्हणतात. आणि बीज म्हणजे काय हो? उत्तर उत्तर विशेषत्वम बीजत्वम, ज्याचा रोज विस्तार होत जातो त्याला बीज असं म्हणतात. पहा, जसं बीज असेल तसंच फळ येतं. जर आंब्याची बी असेल तर काय येतं? आंब्याची कोय असेल तर काय येतं? आंबाच येतो. जांभळाची बी असेल तर काय येतं? जांभळच येतं. त्यामध्ये कधी व्यभिचार होत नाही. निंबाची या झाडा साखरेचे आळे, बीज तैसे फळे येती तया. तुम्ही निंबाच्या झाडाला किती जरी साखरेचं आळं केलं तरी त्याच्या लिंबुळ्या गोड होतील का? नाही. त्याप्रमाणे बीज त्यालाच म्हणतात जे कधी व्यभिचार करत नाही, त्याला बीज असं म्हणतात. पहा, हा जो अभंग आहे, ह्या अभंगावरती तुम्ही कीर्तन ऐकली असतील, परंतु या अभंगाचा अर्थ वेगळ्या पद्धतीने लावला जातो. जर गावामध्ये एखादा धार्मिक माणूस असला आणि त्याच्या पोटी जर म्हणजे त्याचा मुलगा जर चांगला वागू लागला तर लोक काय म्हणतात? शुद्ध बीजा पोटी. परंतु हा अनुभव विरोध आहे महाराज, असा या अभंगाचा अर्थ नाही. का तर संतांच्या आप्ततेनं होती संत. पहिल्यांदा अनुभवाचा विरोध येतो ना. कसा येतो? पहा, हिरण्यकशिपू फार मोठा दैत्य होता, परंतु त्याच्या पोटी कोण जन्माला आला? भक्त प्रल्हाद. मग आता हे शुद्ध बीजापोटी का? बरं चला, भक्त प्रल्हाद एवढा मोठा भगवत भक्त होता, परंतु त्याच्या पोटी कोण जन्माला आला? विरोचन. हा तर हिरण्यकशिपूपेक्षाही 10 पट महाभयंकर होता. मग आता हे शुद्ध बीजापोटी आहे का? बरं चला, तो विरोचन इतका महाभयंकर होता, परंतु त्याच्या पोटी कोण जन्माला आला? बळी जन्माला आला, की ज्याच्याकरता भगवंताला अवतार घ्यावा लागला. म्हणजे शुद्ध बीजापोटी या अभंगाचा अर्थ शारीरिक बीजाकडे लावायचा नाही. पहा, शास्त्रामध्ये 5 प्रकारचे बीजे सांगितलेत. एक आहे शरीराचं बीज, दुसरं आहे जगताचं बीज, तिसरं आहे जीवाचं बीज, चौथं आहे भोगाचं बीज आणि 5वं आहे मुक्तीचं बीज. विठ्ठल 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 विठ्ठल. पहिलं आहे शरीराचं बीज. मी आत्ताच सांगितलं, शरीराचं बीजही शुद्ध नाही आणि शरीराचं फळही शुद्ध नाही. माऊली म्हणतात, काम कर्म विद्या त्रिगुण पंचभूताने विनली रे, रक्तरेत दुर्गंधी जंतू नरकमुटाने भरली रे. म्हणजे शरीराचं बीजही शुद्ध नाही
आणि शरीराचं फळही शुद्ध नाही. दुसरं आहे जगताचं बीज. पहा, जगताचं बीज आहे भगवान परमात्मा सांगतात, मी स्वतः जगताचं बीज आहे. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजमव्ययम. जने हे विश्व निर्मिले, विश्व निर्मिले, जने हे विश्व निर्मिले, जने विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, महर्षी देवा संस्थापिले, महर्षी देवा ते संस्थापिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, 21 स्वर्गाते धरिले, 21 स्वर्गाते धरिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया, सत्ता मात्रे आपुलिया, जने विश्व निर्मिले, विश्व निर्मिले, सत्ता मात्रे आपुलिया, सत्ता मात्रे आपुलिया, विश्व निर्मिले, जेने हे विश्व निर्मिले, जेने हे विश्व निर्मिले. भगवान परमात्मा सांगतात, मी स्वतः या जगाचं कारण आहे. भगवान जरी कारण असले तरी जगत काय शुद्ध बीज, शुद्ध हे फळ नाही. भगवान जरी शुद्ध बीज असले तरी फळ काय रसाळ आणि गोमट नाही. म्हणजे शरीराचं बीज, दुसरं झालं जगताचं बीज, तिसरं आहे जीवाचं बीज. जीवेशाव भासेन करोती मायाच्या विद्या स्वयमेव भोवती. मायामध्ये पडलेल्या प्रतिबिंबापासून ईश्वराची म्हणजे प्रतीती होते आणि अविद्येचं कार्य हे जीव असल्यामुळे कल्पना अविद्या तेने झाला जीव. याचं बीजच हे अविद्या असल्यामुळे याचं रसाळ आणि गोमट फळ असू शकत नाही. 3 बीज प्रकार झाले. पहिलं शरीराचं, दुसरं जगताचं, तिसरं जीवाचं आणि चौथं आहे ते म्हणजे भोगाचं. पहा, भोगाचं बीज म्हणजे काय? भोगाचं बीज आहे कर्म. कर्म हे काय आहे? भोगाचं बीज आहे. आणि जसं कर्म असेल तसा काय होतो? भोग होतो. पहा, जसं ज्याचं कर्म असतं तसा त्याला भोग मिळतो. झाड जाणे जे फुले, मानस जाणे जे बोले, भोग जाणे जे केले पूर्वजन्मीचे. केले कर्म झाले तेची भोगाले, 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 केले कर्म झाले त्याची 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 भोगाले. उपजले मेले ऐसे किती, 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 उपजले मेले ऐसे किती. हरिमुखी गाता है रे पलिचूता, 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 हरिमुखी गाता है रे हरिमुखी गाता
झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. जसं ज्याचं कर्म असेल तसा त्याला भोग भेटत असतो. पहा, 3 जणांचे कर्म मी तुम्हाला सांगणार आहे. एक आहे देवाचं कर्म, दुसरं आहे संतांचं कर्म आणि तिसरं आहे जीवाचं कर्म. कर्म हे देवाला चुकत नाही, कर्म हे संतांना चुकत नाही, कर्म हे जीवाला चुकत नाही. अहो, देवाला काय, साधं दगडाला सुद्धा कर्म चुकत नाही. एक दगड आहे, त्याचा अर्धा तुकडा केला, अर्ध्या तुकड्याची मूर्ती बनवली तर लोक त्याच्यावरती फुलं ठेवतात, त्याच्या पाया पडतात. अर्ध्या तुकड्याची जर पायरी बनवली तर त्याच्यावरती लोक जोडे ठेवतात. हे झालं दगडाचं कर्म आणि म्हणून त्याला तसा भोग मिळतो. पहा, फुलाचं एक कर्म असतं. ज्या फुलाचं उत्तम प्रारब्ध असतं त्या फुलाचा हार हा भगवंताच्या गळ्यात जातो, बरोबर. ज्या फुलाचं मध्यम प्रारब्ध असतं तो माझ्यासारख्या कीर्तनकाराच्या गळ्यात लोक घालतात, बरोबर. आणि ज्याचं कनिष्ठ प्रारब्ध असतं शेवटी मड्यावरती काय घालतात, हारच घालतात ना. मग हे हाराचं झालं प्रारब्ध. अहो, दगडा फुलाचं जर प्रारब्ध आहे तर आपल्याला काय कर्म चुकणार आहे का. पहा, तुम्हाला दृष्टांत सांगतो. देवाला कर्म चुकत नाही, नाही देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकत नाही. ज्या वेळेला राजा दशरथ मृत्यूशय्येवरती पडलेला आहे त्यावेळेला राजा दशरथ सुमंत प्रधानाला आणि कौसल्या मातेला विचारतोय की तुम्हाला या समोरच्या भिंतीवरती काही चित्र दिसतं का. तर सुमंत प्रधान आणि कौसल्या माता म्हणते आम्हाला तर काही या भिंतीवरती चित्र दिसत नाही. त्यावेळेला राजा दशरथ म्हणतो, अरे मला त्या भिंतीवरती 3 चिता जळताना दिसतात. कोणाच्या ते 3 चिता आहेत. सुमंत विचारतो. त्यावेळेला राजा दशरथ म्हणतो, अरे मला मुलगा नव्हता म्हणून त्या त्रासापोटी मी एक दिवस अरण्यामध्ये शिकारीला गेलो. शिकार करत असताना मला दिवसभर शिकार मिळाली नाही आणि तसंही मागं येता येत नाही. शिकार न करता जर मागं आला तर त्याचा काही उपयोग किंवा त्याला म्हणजे त्या राजाला शंड समजलं जातं. काहीतरी शिकार मग भले ते कुत्र मांजर का होईना मागून आणावं लागतं. राजाला दिवसभर शिकार मिळाली नाही आणि म्हणून राजा रात्री एका झाडावरती थांबला. प्रसंग असा झाला, श्रावणबाळ हा आपल्या अंध मायबापाला घेऊन काशीच्या यात्रेला चालला होता. श्रावणबाळ आपल्या अंध मायबापांना घेऊन काशीच्या यात्रेला चालला होता. दिवसभर त्या अंध मायबापांना तहान लागली, परंतु ते विचार करायचे आपण अंध आहोत तरीही आपला मुलगा आपल्याला कावडीमध्ये घेऊन काशीला चाललाय. त्यांना तहान लागली परंतु दिवसभर त्यांनी सांगितलं नाही. रात्री मध्यरात्री नाविलाज झाला, खूपच तहान लागली आणि म्हणून श्रावणबाळाचे अंध मायबाप श्रावणबाळाला म्हणतात की बाळा आम्हाला थोडंसं पाणी आणतो का. खरं तर आम्ही खूप पापी आहोत परंतु तरीही तू आम्हाला पाणी आणतो का. तो म्हटला आई बाबा असं काय बोलताय. आणि म्हणून श्रावणाने ती झारी घेतली आणि तो पाण्याच्या शोधार्थ निघाला. जवळच त्याला एक नदी मिळाली. त्याने ती झारी त्या नदीमध्ये बुडवल्यानंतर नैसर्गिक असणारा बुडबुड आवाज झाला. राजा हा लक्षवेधी बाण मारण्याकरता पटाईत होता. राजाने बाण सोडला. जसा बाण सुटला तसा श्रावणाच्या छातीमध्ये लागला. महाराज जुन्या म्हणजे 20-25 वर्षापूर्वी शाळेमध्ये एक कविता होती, गजानन पाटलांनी ती लिहिलेली होती. कोणती कविता. शर आला तो धावून आला काळ, तो पडला श्रावण बाळ, हाई गे दीर्घ फोडून हाक, तो पडला जाऊन झोक. ए राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी, शोकाकुल झाला नृमनी. आसवे आनुनी नयनी, तो पडला हा हंत तुझ्या नाशाला. मी पापी कारण बाळा. श्रावण बाळ त्यावेळेला म्हणतो, मम म्हातारे माय बापता नेले, तरु खाली असतील बसले. कावड त्यांची मी घेऊन काशीला, चाललो तीर्थयात्रेला. आनाया निर्मळ वारी, आलो मी या कासारी. लगभग ही भरुणी झारी,
तो परत फिरे तो तुमचा शर आला, या उरात ऋतुनी बसला. खूप गोड कविता होती महाराज. श्रावण बाळ त्या राजाला म्हणतो, राजा अरे माझे मायबाप अंध आहेत आणि म्हणून तू काय कर, ही झारी घेऊन, त्यांना खूप तहान लागली, ते झाडाखाली बसलेले आहेत, त्यांना ही झारी नेऊन दे. राजा जड पावल्याने ती झारी घेऊन श्रावण बाळाच्या मायबापांच्या समोर जाऊन उभा राहिला. परंतु श्रावणाने सांगितलं होतं तू काही बोलू नको, तू जर बोलला तर ते पाणी पिणार नाहीत. त्यांच्या हातामध्ये झारी दे, ते पाणी पिल्यानंतर घडलेली सर्व कहाणी सांग. परंतु ते श्रावणाचेच मायबाप होते महाराज. ते म्हटले, श्रावणा तू जोपर्यंत आमच्याशी बोलत नाही तोपर्यंत आम्ही पाणी पिणार. तुला राग आला का म्हटले, तू आमच्याशी बोल. परंतु ते काही बोलत नाही. शेवटी राजाचा नाविलाज झाला. राजाने नाविलाजाने सांगितलं, मी या देशाचा राजा, अयोध्येचा राजा नरेश दशरथ आहे, माझ्याकडून तुमच्या मुलाची हत्या झाली. असं म्हटल्यानंतर ते दोघांनीही प्राण सोडले, परंतु राजाला शाप देऊन गेले, राजा तूही असाच पुत्र करून मरशील. पुढे कथा प्रसंग होतो. वशिष्ठांकडे राजा दशरथ येतो. वशिष्ठ ऋषी सांगतात की ज्या अर्थी त्यांनी शाप दिला त्या अर्थी तुला मुलं होतील. मला सांगायचं असं आहे, राजाला मुलंही झाले महाराज, परंतु त्यांचा शाप काय झाला, खरा झाला. प्रत्यक्ष भगवान परमात्मा दशरथाच्या पोटी आले. महाराज भगवान श्रीरामचंद्र प्रभू, लक्ष्मण भैया हे वनवासाला गेले. भरत आणि शत्रुघ्न मामाच्या गावी गेले. राम वनवासाला गेला म्हणून पाय खोडून राजा दशरथ मेला. याचं कारण काय आहे, राजाने केलेलं कर्म. म्हणजे जिथे बाप देवाच्या बापाला कर्म चुकत नाही तिथं आपली काय कथा. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे देवाला सुद्धा कर्म चुकत नाही, दुसरं संतांना कर्म चुकत नाही. पहा आणखी एक दृष्टांत सांगतो, संतांना कर्म चुकत नाही. सजन कसाई नावाचे एक संत होऊन गेले. सजन कसाई ते जातीने मुस्लिम होते, परंतु ते फार मोठे भगवत भक्त होते. त्यांचा मांस विक्रीचा व्यवसाय होता आणि त्यांचा जो तराजू होता ना, त्या तराजूमध्ये एक शाळीग्राम होता. राजूभाऊ, तो शाळीग्राम असा होता, जर एखादं गिराईक आलं त्याने जर 1 किलो मांस मागितलं तो शाळीग्राम 1 किलोचा व्हायचा. कुणी जर 2 किलो मांस मागितलं तो शाळीग्राम 2 किलोचा व्हायचा. म्हणजे भगवान परमात्मा हा त्याच्या व्यवसायामध्ये त्यांना काय करायचा, सजन कसाया विकू लागे मौस. 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 सजन कसाया विकुला के 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 मौस. माळ्या सावटास खुरपू लागे. माळ्या सावटास खुरपू लागे. खुरपू लागे. उंच नीच काही नेने भगवंत. उंच नीच काही नेने भगवंत. माळ्या सावटास खुरपू लागे. माळ्या सावटास खुरपू लागे. खुरपू लागे. उंच नीच काहे नेने भगवते. उंच नीच काहे नेने भगवते. उंच नीच काही नेने भगवंत. उंच नीच काही नेने भगवंत. तिष्ठे भाव भक्ती दे गोनिया. तिष्ठे भाव भक्ती दे गोनिया. उंच नीच काही नेने भगवंत. उंच नीच काही नेने भगवंत. तिष्ठे भाव भक्ती दे गोनिया. तिष्ठे भाव भक्ती दे गोनिया.
उच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या सजन कसया विकू लागे महंस. म्हणजे पहा तुम्ही काय व्यवसाय करता त्याच्यावरती तुमचा परमार्थ अवलंबून नाही. पहा आमचे गुरु